काक्रंबा येथे 40 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा. व्हॉट्सअप ग्रुपमुळे जुन्या वर्गमित्रांचे स्नेह संमेलन. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयात तब्बल 4 दशकानंतर एक भावनिक आणि संस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला. सन 1987च्या बॅचेसचे विद्यार्थी आणि त्यावेळचे शिक्षक रविवारी पुन्हा एकत्र आल्याने जणू शाळा पुन्हा भरल्याचा अनुभव सर्वांनाच आलाय. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधत 1987च्या बॅचमधील बापू जाधव, विष्णू ढेरे, सौभाग्यवती संगीता चव्हाण, शोभा मेत्रे, चित्रलेखा यादव, अमर दीक्षित, नारायण पवार, ॲडव्होकेट अंगद पवार आदी वर्गमित्रांच्या पुढाकारातून हे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत संजीवनी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा स्नेह मेळावा पार पडला. या स्नेह मेळाव्याच्या वेळी सेवानिवृत्त शिक्षक अशोक माने, विजय भामरे, शिवाजी कोळेकर, रामचंद्र ठोंबरे व सुखदेव काकडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट तानाजी वीर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेसाठी 1 एकर जमीन दान करणारे दानशूर व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्रीहरी ढेरे महाराज उपस्थित होते. स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपली ओळख, आजचे कार्यक्षेत्र आणि जीवन प्रवास मांडत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. जुन्या आठवणी, शाळेतील गमती जमती यांना उजाळा देताना यावेळी वातावरण हे अधिकच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या मेळाव्यात एकूण 31 वर्गमित्रांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये 3 विद्यार्थिनींचा समावेश होता. उपस्थित सर्व सेवानिवृत्त गुरुजनांना शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत वर्गमित्रांच्या वतीनं संजीवनी माध्यमिक विद्यालयास 12 व्हाईट बोर्ड देण्यात आले असून कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आनंद घेतला. 4 दशकानंतरही मैत्री, गुरुशिष्य नातं आणि शाळेच्या आठवणी तितक्याच जिवंत असल्याचं या स्नेह मेळाव्यानं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. आर्ट्स अँड सायन्स सोलापूर इथं मी ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं मी बॅचलर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स शिकायला गेलो. विद्यापीठामध्ये मास्टर्स डिग्रीसाठी खूप कमी नोकरीवालेच ग्रंथपाल घेतले जायचे, त्यामुळे आमचा तिथं नंबर नाही लागला. आम्ही तामिळनाडूमधल्या एका अन्ना युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करायला गेलो. तिथं मी 1995मध्ये मास्टर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्याच विद्यापीठामध्ये मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे MPhil मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर UGC नवी दिल्लीद्वारे आम्हाला एक प्राध्यापकांसाठी नेट एक्झामिनेशन पूर्ण करणं गरजेचं असतं, तर ती एक्झामिनेशन मी पूर्ण केली. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ पुणे सोलापूर इथून मी PhD इन लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स पूर्ण केली. सुरुवातीची 2 वर्ष मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निलंगा इथं सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी मास्टर पूर्ण केलं ॲट ए टाईम 3 मला नोकरीचे जॉब्स ऑफर झाल्या. त्याच्यात महिला आर्थिक विकास महामंडळ नवी मुंबई इथं प्रकल्प संचालक म्हणून, त्याच्यानंतर रत्नागिरी इथं फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं मी लायब्ररियन म्हणून, आणि 3रा जॉब मला होता जो आत्ता लेक्चरर म्हणून. त्यावेळेस ते तुमच्या नेट सेट काही नव्हतं ना. मग इथं कुणाची शाळा बघून मला नको वाटत राहिला. बारकं गाव होतं आणि लोकांची भाषा आता भयंकर बदललेली आहे. त्या काळात रफ होते, लोकांना कळत होतं, पण रिस्पेक्ट होता फक्त त्यावेळेस. भयंकर रिस्पेक्ट असायचा. असं रस्त्यानं चाललं तर लोक अशी वयस्कर सुद्धा लावून असं नमस्कार करायचे, काय तसंच जायचे. मग एक असं बसलो असं एक 10-12 त्या काळची ज्येष्ठ माणसं इथं पुन्हा रावसाहेब खताळ म्हणून ते पुढारीच होते. ते म्हणले, गुरुजी तुम्हाला रामराम करायला भीती वाटते बघा आम्हाला, तुम्ही इंग्रजी जावा. इंग्रजी काय कुठं आबाळा फिरून पडलं असे दबून वागत होते लोक. आणि एकंदरीत एक माझा स्वभाव पण आक्रमक आहे. त्याला एक कारण अनुवंशिक. माझा मूळ परिचय करून देतो. मी मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्याचा वंश. मी लहान आहे, मी काही मोठा सावकार नाही. मी सतत ही जी इस्टेट आहे ती सध्या मी 3 रुपये रोजगार करून मिळवलेली इस्टेट आज मी संस्थेला दान केली. स्वतः कष्ट करून 3 रुपये रोजगार केला
आणि ही इस्टेट कमवली आणि ही इस्टेट पुन्हा संस्थेला मी दान करू का दिली असेल तरी हा शिक्षण संस्थेचा जो पाया आहे हा सर्व आधारभूत आहे, सर्व जे आहे ना हे आधारभूत आहे. म्हणून असंही कार्य करत असताना बरेचसे असणारी सेवा अजून आमची सेवा आतापर्यंत चालू आहे. 1979ला ह्या जे उद्घाटन केलं तेव्हापासून मी या सेवेत त्याप्रमाणे आहे. मानेसरला देखील मला सर्व परिचय आहे. मानेसरचा माझा परिचय म्हणू नका, मी आतमध्ये त्यांच्यापाशी गेलेला आहे आणि त्यांनी माझ्यावर बी केलं, मी त्यांना गाडीची वाट बघत बैलगाडी आली तिकडून साठीची त्या बैलगाडी थोडं आणि इथं आल्यानंतर मला माझे 2-3 क्लासमेट माझे सर कोळेकर सर आणि BEdचे क्लासमेट देवगुड्डे साईगावचे BEdचे क्लासमेट होते. त्यामुळे मला इथं माझ्या घरी असल्यासारखं वाटायचं आणि का कर्म म्हणजे मला माझं गावात असल्यासारखं वाटायचं. मी यापूर्वी 80ला BEd झाल्याबरोबर कोकणात नोकरी केली निवर्धनला. निवर्धन म्हणजे स्त्री संवर्धन आरोग्य धर्मपदा स्त्री. त्यामुळं मला नोकरी लागल्यापासून काहीच कमी पडलं. म्हणजे माझा पगार 8,000 महिने विषयाला व्हायचा. आता तुमची 87 काय तुम्ही 87 पासून माझा पगार रेग्युलर सुरू झाला. आता 7 वर्ष मला आषाढ श्रावण लागला, कारण पूर्ण कुटुंब गावा प्रयत्न करायची नितांत गरज आहे. तेव्हा तशा प्रकारचे तुमचेही प्रयत्न असावेत. आता एवढा विस्तार जरी झालेला असला तरी गुणात्मक कसा आहे हे बघितलं पाहिजे. वैयक्तिक काही हेवेदेवे असतात. कमरे सरांनी त्यांचा थोडासा अनुभव सांगितला. जी लोक आक्रमक असतात, थोडे गोधमिक वागतात, त्यांना नामोहरम करायचा प्रयत्न केला जातो. माझ्या बाबतीत तसं झालंय. म्हणून असं म्हणावं वाटतं की साहेबाच्या पूर्ण गाढवाच्या मागून जर जपून द्यायचं असतं कारण ते तरी फटकारा मारतील सांगता येत नाही आणि तसा फटकारा आम्ही सुद्धा खाल्ला. तेव्हा ह्याचा सुद्धा आपण थोडंसं मागवून यायचंच, कारण डिटेल बोलायचं ही व्यासपीठ नाही आहे. याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस चर्चा करू त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगता येतील. तेव्हा कसं सुरुवात झालं, कुठे आलं आणि आता ह्याचं काय रूप व्हायला लागलं हे बघायचं.